सेक्रेटरी फॉर द इन्फॉर्मेशन मिस्टर संजय कुमार आसा आणि डायरेक्टर फॉर इन्फॉर्मेशन आमचो सुधीर केरकर आसा. ओके. 19 तारखेच्या कार्यक्रमाक माननीय महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी हांकां गोंयान आमी इन्विटेशन दिल्लें, तांच्यांनी येवपाचें थारायलां आनी आमी बरगतचो असो एक बरो कार्यक्रम 60th इयर सेलिब्रेशन ताज्या सुरवातीक ताजी सुरवात खूब बरी जावची अशा पद्दतीचो कार्यक्रम आयोजन केला. रुटीन 19 तारखेच्या कार्यक्रमाक जो सुरवात सकाळचो कार्यक्रम जो जाता तो त्याच पद्दतीन जे कंपाल ग्रावंडाचेर जास्त ध्वजारोहण आणि बाकीचो कार्यक्रम जो आसा तो त्याच पद्दतीन जातलो. आणि राष्ट्रपतींचो कार्यक्रम हो सांजच्या सत्रांत आमी जो म्हटला तो सुरवात जातलो. हांव थोडोसो इन ब्रीफ राष्ट्रपतीचो कार्यक्रम पुराय तो सगळ्यांक ब्रीफ करपा खातीर हांव आयज ही मुद्दम प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनायज केल्या. महामहिम राष्ट्रपती हे 19 तारखे दिसा जवळपास 1:05 हांगासर दाबोलीमच्या एअरपोर्टाचेर पावतले. थंयच्यान तांकां रिसीव करपा खातीर हांव म्हज्या सहीत आमचे प्रोटोकॉल मिनिस्टर आनी गव्हर्नर आनी बाकीचे ऑफिसर्स टीम ही सगळी थंयसर एवेलेबल आसतली. ते ताका रिसीव करतले आनी थंयच्यान बाय दाबोलीम एअरपोर्टच्यान ते बाय हेलिकॉप्टर ते हेलिपॅडचेर गोवा युनिवर्सिटीच्या हेलिपॅडाचेर 13:25 म्हणजे 1:25 दाबोलीमचेर पावतले आनी तेज्या उपरांत हय 1:35 गोवा हेलिपॅडा वयल्यान ते राजभवनाचेर वतले. 5 वाजेपर्यंत ते राजभवनाचेर आसतले आनी सांजच्या 5:40 आझाद मैदानाचेर पयलो कार्यक्रम तांचो जातलो. 5:40 म्हणजे रीत ऑन भारतीय मेमोरियल आमचें जें स्मारक आसा त्या स्मारकाचेर पुष्पांजली करपा खातीर म्हाज्या सहीत गव्हर्नर आनी राष्ट्रपती आनी आयुष मिनिस्टर्स हे थंयसर आमच्या पुष्पांजली जी आसा ही पुष्पचक्र हे थंयसरलो कार्यक्रम जातलो. ताज्या उपरांत आझाद मैदाना वयल्यान ते डायरेक्टली 6 वरांचेर हे डायरेक्टली आमच्या मेन ग्रावंडाचेर जो DB बांदोडकर ग्रावंड आसा त्या DB बांदोडकर ग्रावंडाचेर 6 वरांचेर डायरेक्टली पावतले आनी थंयच्यान डायरेक्टली मेन कार्यक्रम जो आमी आयोजन केला खास करून जो वेलकम करपा खातीर तांकां राष्ट्रपतीक स्वागत करपा खातीर DB बांदोडकर ग्रावंड नियर टू द कला अकादमी ह्या ग्रावंडाचेर तयारी केल्ली आसा. थंयसर 6 वरांचेर डायरेक्टली ते स्टेजीचेर आसतले. आमी कार्यक्रम कट शॉर्ट करपा खातीर एस्कॉर्टींग आनी हे न दवरता आनी थंयसर विशेश करून जे वेलकम सॉंग हांवें ऑर्गनायज केलां गोंयांतलें भांगराळें गोंय ही संस्था हे तांचें वेलकम सॉंग थंयसर वेलकम सॉंग करतले. हे विशेष करून बाब पूर्णानंद च्यारी हांच्या वतीन भांगराळें गोंय ह्या संस्थेच्या वतीन एक गोंयचेर आधारीत एक कोंकणी मराठी सॉंग अशें पुराय आसा. ताज्या उपरांत 10 मिनटांची डॉक्युमेंटरी जी डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी हांच्या वतीन फक्त पुराय गोंयचेर म्हणजे सुरवाती पासून मौर्य काल, कदम काल, पोर्तुगीज आनी गोंय मुक्ती संग्रामा पर्यंत एक 10 मिनटांची डॉक्युमेंटरी तयार केल्ली आसा. ही डॉक्युमेंटरी ही ह्या कार्यक्रमात दाखयली वयतली. ताज्या उपरांत वेलकम स्पीच बाय द प्रोटोकॉल मिनिस्टर, ताज्या उपरांत स्पीच बाय अपोजिशन लिडर, ताज्या उपरांत स्पीच बाय आयुष मिनिस्टर आनी ताज्या उपरांत म्हाजी स्वताची स्पीच चीफ मिनिस्टर आनी गव्हर्नर एड्रेस. ताज्या उपरांत राष्ट्रपतींचे एड्रेस करतले. ताज्या उपरांत नॅशनल एंथम जाल्या उपरांत कार्यक्रम माननीय राष्ट्रपती 15 मिनटां खातीर ब्रेक घेतले. फाटल्यान जो ग्रीन रूम आसा तितून ते 15 मिनटांचो ब्रेक घेतल्या उपरांत प्रेसिडेंट ऑडियन्सान येवन बसतले. ताच्या खातीर सेपरेटली वेगळी वेवस्था ऑडियन्सान केल्ली आसा आनी ऑडियन्सान आमी जो कल्चरल प्रोग्राम गोंयची गोंयचो गांज ह्या 12 तालुक्यांतली 12 वेगवेगळी पथकां आसा. जवळपास 150 ते 200 गोंयचे कलाकार
या कार्यक्रमात भाग घेता. हितून हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सगळ्या समाजातले पथकां आसात आणि सगळे गोंयकार आसात जे विशेष करून हाजी इनिशिएटीव जी आसा बाब जिलू गांवकर, गोपीनाथ गांव, नमन सावंत हांच्यांनी इनिशिएटीव घेवन गोंयच्या स्वतंत्र संग्राम आणि गोंयची कला आणि संस्कृती हाजेर आधारीत एक वर 20 मिनटांचो कार्यक्रम हो खास कार्यक्रम ह्याच कल्चरल प्रोग्रामा खातीर गोंयचो डान्स ह्या हितून बसयला. तो कार्यक्रमाचो आस्वाद घेवपा खातीर प्रेसिडेंट हे 45 मिनिट्स तांच्यांनी हो कार्यक्रम पळोवपाचो प्रॉमिस केलो आसा. 45 मिनिट्स त्याच्या कार्यक्रमा खातीर थंयसर रावतले. ताज्या उपरांत ते थंयच्यान राजभवनाचेर आणि दुसऱ्या दिसाचो कार्यक्रम हो फक्त तांच्यांनी 20 तारखे दिसा बाकीचो पॅन्डमीक आसल्या कारणान म्हणजे स्पेशल स्टेट डिनर जे आसा हे ऑर्गनायज करूंक ना पॅन्डमिकच्या कारणान. दुसऱ्या दिसा फक्त ब्रेकफास्ट विथ सीएम आनी गव्हर्नर इतकोच कार्यक्रम हो तेंच्यांनी ऑफिशियली दवरला आणि ताज्या उपरांत तेंचो पर्सनल कार्यक्रम तांच्या फॅमिलीच्या बरोबर एक बाकीचो पर्सनल कार्यक्रम आसा आणि 20 तारखेची सांजचे 5:30 वरांचेर ते परत एकदा दाबोळी एअरपोर्टा वयल्यान हांगासल्यान बाय हेलिकॉप्टरान हेलिकॉप्टरान बाय दाबोळी एअरपोर्टान वयतले. तितून तेंचे 1-2-3 कडेन पर्सनल विजिट्स आसा हो तेंचो पर्सनल कार्यक्रम आसा, ऑफिशियल कार्यक्रम ना. ह्या कार्यक्रमाक खास करून हाजी तयारी फाटले खूब कमी टायम मेळ्ळा सगळ्यांक जे सांस्कृतीक पथक आसा तांकांय कमी टायम मेळ्ळा तरी सुद्दां आपल्या परीस खूब बरो कार्यक्रम करपाचो तेंचो प्रयत्न चल्ला. प्रिपेरेशनाकूय बी आमकां खूब कमी टायम मेळ्ळा तरी सुद्दां आमी हाजी पयली एक ऑर्गनायझींग कमिटी काडून ती ऑर्गनायझींग कमिटीच्या वतीन पुराय सगळ्या जाणांक हो कार्यक्रम म्हणजे स्वतंत्र सैनिकांक आसतले किंवा सगळ्या आमदारांक आसतले बाकीचे वेल विशर्स बाकीचे सगळ्यांक ह्या कार्यक्रमान आस्पाव करून घेवपाचो आमी प्रयत्न केला. सगळ्यांक आस्पाव करून घेतलो. सगळ्यांच्या पर्यंत आमी पर्सनली लेवलाचेर उलयत आसा. हाजी इन्विटेशन्स ही खूब लिमिटेड आसल्या कारणान आमी जवळपास एक 400 पर्यंत इन्विटेशन दिल्या. हाज्या वयर म्हणजे खूब हायर लिमीट दिल्ली आसा. 400 पर्यंत लोकांकूच फक्त निमंत्रण केल्या. पण हो कार्यक्रम तुमच्या प्रेस मिडिया आणि चॅनल मिडिया ह्याच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान हो कार्यक्रम लायव्ह करपा खातीर गोंयांतल्या सगळ्या लोकांक लायव्ह कार्यक्रम पळोवपाक मेळचो म्हणून गोंयांतले सगळे चॅनल्स हांच्या बरोबर टायप करून तो सगळो लायव्ह कार्यक्रम जो आसा पुराय गोंयकारांक दाखयतले. पयलेच फावटी म्हाका दिसता गोंयच्या इतिहासांत 19 डिसेंबर ह्या कार्यक्रमाक राष्ट्रपती उपस्थित रावता हें आमच्या सगळ्या गोंयकारांचें भाग्य म्हणपाक जाय. आणि ताका लागून म्हाका दिसता राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक आणि जो गोंयकार आसा तो केन्नाच राष्ट्रपतीक येवं नाका म्हणचो ना. आणि आमी जेन्ना राष्ट्रपती हांगासर येता तेन्ना राष्ट्रवादी विचारसरणीन आमी राष्ट्रपतीक वेलकम करपाक जाय. समेस्त सगळे गोंयकारांनी तांकां वेलकम करचो अशें म्हाका दिसता. पूण एखादो दुसरो सुद्दां राष्ट्रवादी विचारसरणीचो मनीस तांकां येवं नाका म्हणचो ना किंवा ताका येता जाल्यार खंय पत्रां बित्रां बरोवचो ना अशें म्हाका दिसता. आनी जरी कोणी अशा पद्दतीन पत्रां बीन बरयल्या आसत जाल्यार परत तेंच्यांनी बरोवन तांकां यो म्हणून वेलकम करचें अशें म्हाका दिसता. ही म्हाजी रिक्वेस्ट आसा आनी ही म्हाजी सगळ्या जाणांक विनंती आसा. कारण आमकां सगळ्या जाणांक खुशी जावपाक जाय. आमकां सगळ्या जाणांक बरें दिसपाक जाय. कारण आमी राष्ट्र स्वाभिमानी लोक आसा आनी आमी मूळ गोंयकार जरी आसले जाल्यार आमकां गोंयकार हे सर्वोदीक राष्ट्रपती प्रेम दवरपी लोक आसा. त्या खातीर राष्ट्रपतीक तांच्यांनी वेलकम करप हें गरजेचें आसा. कारण आमी पॅन्डमिकांतल्यान वता सगळ्यांक खबर आसा. पोस्ट पॅन्डमीक हो कार्यक्रम पयलोच येदो व्हडलो कार्यक्रम राज्यांत जाता. हेजी सुरवात आसा. हो कार्यक्रम आमी म्हटल्यार वर्सभर चलतलो. दुसरें म्हाका एक 2-3 पत्रांय बी म्हाकाय आयली पर्सनली कितें वेगवेगळ्या कारणां खातीर. एक म्हणजे पयली गजाल हांव सांगपाक सोदतां की हो कार्यक्रम जो आसा हो 100% गोंयच्याच कलाकारांक घेवन जातलो. खंयचो एकटो दुसरो सुद्दां भायलो कलाकार ह्या कार्यक्रमात इन्वॉल्व ना. ह्याच न्ही आनी हो कार्यक्रम फक्त आतांच न्ही तर पुराय वर्सभर चलतलो. वर्सभर चलपी कार्यक्रमांत सुद्दां 100% गोंयचो कलाकार नॉट ओन्ली द कलाकार बट हेका लागपी सगळे फाल्यां सकाळी जेचे फेलिसिटेशन आसतले ज्या ह्या कार्यक्रमाक लागपी सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो आमी इट इज अ वोकल फॉर लोकल ह्या तत्वाचेर. कारण हांवें जेन्ना स्वयंपूर्ण गोंय
हो कार्यक्रम स्वतःहून सुरू केला. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय ह्या कन्सेप्टाच्या सकयल वर्षभर कार्यक्रमात या इन्व्हॉल्वमेंट सुद्धा जी आसा ही फक्त आणि फक्त गोंयकारांचीच आसतली. तर ती वेगवेगळी पत्रां म्हाकाय आयिल्ली. तिसरी गजाल अजून एक खूप महत्वाची की बऱ्याच जाणांचो संभ्रम आसा की आम्ही 100 कोटी ह्या कार्यक्रमाचेर खर्च करता म्हणून. तेंय तकलेंतल्यान काडूंक सोदता. म्हणजे थोड्या जाणांनी पत्रां बरयल्लीं आसा की 100 कोटी ह्या कार्यक्रमाक कित्याक जाय म्हणून. 100 कोटी आमी ह्या कार्यक्रमाचेर खर्च करिना. आमी 100 कोटी आमकां कार्यक्रम म्हणजे पुराय वर्सभर सेलेब्रेशन करपा खातीर किंवा आमकां वेगवेगळी म्हणजे जी स्मृती स्थळां आसतलीं किंवा जी स्वतंत्र संग्रामाक रिलेटेड म्हणजे पयरूच तुमी जशें म्हणटा हिरवे गुरुजीचें स्मारक, परत आमचो छत्रपती शिवाजी महाराज हांच्या वेगवेगळ्या जाग्यांचेर आसतलीं स्मृती स्थळां, फोर्ट आसतले, खंय तरी रिनोवेशन, व्हडले किल्ले बांदपाक न्ही बट रिनोवेशन त्यो जागा परत एकदां म्हणजे रिनोवेट करच्यो ह्या धर्तीक आमी 100 कोटीचे केंद्रा कडेन मागल्या. हे वर्सभराच्या कार्यक्रमा खातीर मागल्या आणि ते फक्त म्हणजे डान्स आनी हेजेरूच न्ही तर त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी हे पयशे जे आसा खर्च केले वयतले. ह्या कार्यक्रमाचो खर्च खूब मिनिमम जो कितें आसा डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन आनी जो प्रोसेसान जो कितें केला तो कार्यक्रमाचो खर्च आसतलो. आमकां हाज्या उपरांत वर्सभराचे कॅलेंडरी रेडी करपाचें आसा. फाटले फावटी तुमकां सांगलां वर्सभराचे कार्यक्रम कितें आसतले हे तुमी सगळ्यांनी दिवचे आनी ताका लागून बरो प्रतिसाद हो सगळ्या लोकांचो लावत आसा. कारण आयच्या एका कार्यक्रमात तर म्हाका दिसता स्वागत गीत आनी हितून जवळपास आयज 200 ते 250 कलाकार हितून वांटेकारी जातात आनी तेय बी फक्त सांखळे आनी बिचोलेचे न्ही, केपें, सांगें, काणकोण, पेडणे, इवन दो म्हणजे आमचे क्रिस्तांव भाव आसा ते हितूंतले सालसेतींतले आसात, मुस्लीम भाव आसात ते खंय तरी उजगांवांतले आसतले, तेवटेन पेडण्यांतले, काणकोण, सगळ्या पथकांत भितर जी आसा ही प्रत्येक तालुक्यांतले स्पेशल पथक जे आसा, स्पेशल कार्यक्रम करपी आनी वेगवेगळ्या समाजाक रिप्रेझेंट करपी पथक आसा. पर्टिक्युलरली त्या त्या समाजांतले ते पथक आसा. गोंयांत आसलेली संस्कृती लोकां समोर कशा पद्दतीन दवरची ही तितून आसा. म्हाका दिसता ज्या ज्या प्रेसवाल्यांनी रजिस्ट्रेशन करून तुमच्या खातीर वेगळी वेवस्थाय थंयसर सगळ्यांच्या खातीर केल्ली आसा. प्री रजिस्ट्रेशन प्रेसवाल्यांनी सगळ्यांनी करून घेवचें. हाका जोडून फक्त एकूच आमी लोगो जो आसा हो लोगो आमी सांगलेलो की प्रत्येकान लोगो धाडून दियात म्हणून 164 एंट्रीज त्या लोगोच्यो आमच्या कडेन डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशना कडेन आयली. तितून 3 एंट्री ज्यो आसा त्यो शॉर्टलिस्टेड जाल्ल्यो. तितून मैत्रेय देसाय म्हापसा हाजी एक शॉर्टलिस्ट जाल्ली, दत्तेश डांगे कुडचरे हाची शॉर्टलिस्ट जाल्ली आनी भावेश वेलिंगकर हांगासो आमचो वेलिंग माड्डोळ हांगासलो हांच्यो 3 जाणांच्यो पयलीं शॉर्टलिस्ट जाल्यो आनी शॉर्टलिस्ट जाल्या उपरांत आमची लोगो सिलेक्शन कमिटी आशिल्ली. लोगो सिलेक्शन कमिटी जॉयंट डायरेक्टर ऑफ डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी, ताच्या उपरांत डेप्युटी डायरेक्टर ऑफ आर्ट एंड कल्चर आनी सिनियर प्रोफेसर फ्रॉम द गोवा कॉलेज ऑफ आर्ट ह्या 3 जाणांच्या कमिटीन शॉर्टलिस्ट करून परत 3 जाणांच्या भितर तांच्यांनी एक लोगो ह्या कार्यक्रमा खातीर जो वर्सभर वेगवेगळ्या कार्यक्रमांत ताजो आमी यूज केलो वयतलो तो लोगो ताच्या आज अनावरणूय दवरला. ओके त्या आनी फायनल जे आसा ह्या 3 लोगोंतलो एक लोगो जो फायनल जालो तो फायनल मिस्टर भावेश वेलिंगकर रेजिडेंट ऑफ वेलिंग मार्दोळ हाजो लोगो फायनल जाल्लो आसा. तांच्यांनी फायनल केला आनी ताका प्रायज जे आसा 10,000 रुपीज प्रायजूय बी त्या खातीर ताका फावो जाल्लें आसा. म्हाका जी लेटरां खूब आयल्या, लोक वेगवेगळ्यो प्रेस आनी ह्या कार्यक्रमाचेर घेता त्या खातीर जे खंयसरूय कोणाक सजेशन दिवपाचें आसत दे कॅन रायट टू द डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन. हांवें थोडी राष्ट्रपतींक बरयल्ली पत्रांय बी वाचली जी सोशल मिडियाचेर आयल्या बट ती पत्रांय म्हाका खंयच्या खंय दिसूंक लागली. म्हणजे कितें सांगपाक जाय आनी कितें उलोवपाक जाय तें त्या पत्रांतल्यान क्लियर जायना. पण हांव एकूच सांगतलो की राष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकांनी की आमी जेन्ना माननीय राष्ट्रपतीक हांगासर आपयता ताजें वेलकम करचें अशें म्हाका दिसता आनी ती म्हजी मागणी आसा सगळ्यां कडेन. हांव लोगोचें अनावरण तुमच्या फुडल्यान करता.
माइक में शेक सेम Yes. सेम Thank you. ओके नेहरू वादाचे जे विषय आला होता थोडा वर्षा उशिरा तयार झाले. आम्ही 30 वर्ष सेलिब्रेट करता. म्हाका दिसता अशे वेगवेगळे लोक सेम कार्यक्रमाची आम्ही सुरवात करता. खूप बरी सुरवात आम्ही करूया, कारण वर्षभर आसा हाजेर वेगवेगळे व्याख्यानां जातली, वेगवेगळे डिस्कशन्स जातले, तुमच्या खातीर वेगवेगळे सेमिनार्स जातले, वेगवेगळे उहापोह जातले, चर्चा जातल्यो. तितूंतल्यान वेगवेगळे विशय जे आसा हे स्पश्टीकरण जायत वयतले. म्हाका दिसता इतिहास लोकांक कळप हो गरजेचो आसा. आमी सेलेब्रेशन म्हणण्या फाटल्याचो उद्देश एकूच आसा. इट इज नॉट जस्ट 450 वर्सां. आमी तेज्याय फाटल्यान वचूंक जाय. म्हाका दिसता आमकां खूब फाटसूनय सुरवात करीत जाल्यार इतिहास कळटलो. कारण गोंय मुक्ती संग्रामा उपरांत हांव परत सांगता, आपले एक 19 डिसेंबर 1961च्या उपरांत म्हाजो जन्म गोंयांतूच जाला, फॉरेन कंट्रीन जावंक ना आनी गोंया भायरूय जावंक ना. म्हाजो जन्म गोंयांत जाला, म्हाज्या वडिलांचोय जन्म गोंयांत जाला, म्हाज्या आज्याचोय जन्म गोंयांत जाला. एज फॉर एज माय हांवें 3 बर्थ सर्टिफिकेटी पळय हांव मुळात गोंयांत जाला म्हणून म्हणजे 3 जनरेशन 4 जनरेशन म्हाजी सगळी गोंयांतूच जाल्या. म्हाजे कुलदैवत भगवती हांव जस्ट कळपा खातीर सांगता, कारण म्हाजो फॉरेनाक जन्म जावंक ना न्ही रे. म्हणून निदान कशें जाता 19 डिसेंबराच्या उपरांत 1961 उपरांत 1973 म्हाजो जन्म जाला आनी गोंयांत जाला, फॉरेनाक न्हू. म्हणून म्हाजें इतकेंच म्हणणें आसा की आमी आतां जे नवीन जनरेशन आहा पळय न्ही रे, तांकां बरोचसो विशय गोंयच्या इतिहासाच्या बद्दल कळचो आनी फुडले 1 वर्सभर म्हणजे तो नवीन पिढयेक कळपा खातीर, आमच्या सारकेल्या भुरग्यांकूय कळपा खातीर इतिहास कळप हो गरजेचो आसता. तर तुम्ही फॉरेनाक जाला म्हणून अशें म्हणटा. हांवें तुका सांगलें रे, म्हाका सावंतवाडी चीफ मिनिस्टर म्हटलो म्हणून म्हाका कांयच म्हणणें ना. म्हाजो जन्म जो म्हापसा आजिलो हॉस्पिटलांत जाला इतकेंच हांवें सांगलां. म्हाजें कांयच म्हणणें ना. हांवें रावतें जाल्यार म्हाज्या पप्पांचोय जन्म गोंयांत जाला, आज्याचोय जन्म गोंयांत जाला. गेली कितलीशीच जनरेशन्स जे आसा पळय ताच्या फाटली खंयचीच जनरेशन सोदून वचूंक जाल्यार म्हाका खबर ना. आनी वयल्या येता ती तुका कुलदेवी भगवती पार्शा म्हणून सांगता. ग्रामदेवत म्हाजे कुटुंबी म्हणजे फॉर द लास्ट आय थिंक क्लॅरिफिकेशन दिवपाचें कारण कितें काय ना. हांवें तुका सहज सांगलें, कारण म्हाजो हांवें सांगण्याचो उद्देश एकूच. कशें आसा, गोंय मुक्त जाल्या उपरांत पयलोच हांव मुख्यमंत्री जो आसतलो तो 1961 उपरांत. हाज्या पयलींचे सगळे मुख्यमंत्री हे 19 म्हणजे तेंच्यांनी पोर्तुगीज कितें पळय रे पळयल्ले. हांव तुज्या म्हायती खातीर सांगता, तांकां पोर्तुगीजान आतां मनोहरभाई पर्रीकर हांकां निदान खबर आशिल्लें म्हणजे पोर्तुगाल राजवट कितें आशिल्ली ती. म्हणजे प्रताप सिंग राणेजी म्हणजे दिगंबर कामत तांकां पोर्तुगाल राजवट कितें आसली ती खबर आसली. आमकां मातूय आस्वादूय ना जातलो. आमी मागीर जल्माक येता म्हणून सांगला तुका, आनी काय ना. For the next 1 year, तो मध्ये हिस्ट्री येतली. So can there be some movies or something as far as Goa is concerned? ह्या एका वर्साच्या कार्यक्रमांत इफ्फीनी एका खुबशे कार्यक्रम येतले. त्या प्रत्येक कार्यक्रमाक म्हणजे आमकां 60th सेलिब्रेशन जो आसा हो जॉयंट केलो वतलो आनी इन्वॉल्व केलो. त्या ती सांगला हाची इन्वॉल्वमेंट ग्रामपंचायत लेवला पर्यंत वयतली आनी सगळ्या कार्यक्रमांनी आसतली. 2 कार्यक्रम 60th सेलिब्रेशन आमी मुक्ती दिनाचे आनी ताकाच लागून हांवें तो संकल्प म्हटला की स्वयंपूर्ण जावया. गेल्या 60 वर्सांनी सिंहावलोकन करप म्हणजे फाटल्या 60 वर्सांक कितें जालां, फुडल्या 60 वर्सांक कितें करपाक जाय हें जें आहा पळय तेजो विजन डॉक्युमेंटूय तयार करुया. त्या खातीर हें 1 वर्स हें खूब म्हत्वाचें आसा आनी त्या 1 वर्साच्या कार्यकाळांत आमकां खुबश्यो गजाली ज्यो आसा म्हणून हांवें म्हटलां स्वयंपूर्ण गोवा जो कन्सेप्ट तो सकयल्या लोकां पर्यंत ह्याच निमित्तान आनीकूय खूब गजाली प्री लिबरेशन हिस्ट्री पळोवपाक जाय म्हटलें
वर्सां फाटीं वचून पळोवपाक जाय आमी कशी मांडपाक सोदता तुमच्या हेजेर आम्ही एक लहानशी डॉक्युमेंटरी खूप बेगीन तयार केल्या बट खूप हिस्टोरियन्स असतात. ह्या हिस्टोरियनाचे टॉक्स भुरग्यांकडे जातले, स्कुलांनी जातले, जनरल पब्लिका खातीर जातले. हांवें त्या खातीर म्हटलां कारण शेवटी भुरग्यांक जर कळटलें, कॉलेज स्टुडंट्सांक कळपाक जाय, स्कूल स्टुडंट्सांक कळपाक जाय, वेगवेगळे कडेन हेजेर कॉम्पिटिशन्स जावपाक जाय, तेंच्या कडेन डायलॉग्स जावपाक जाय. खूप हिस्टोरियन्स असतात तांकां सगळो सिलेबसांनी घालपाचो प्रयत्न. बट इट इज सिलेबस अजून पर्यंत फायनल जावंक जाय बिकॉज अकॅडमिक इयर आता ह्या अकॅडमिक इयर जरी जालें जाल्यार प्लॅन आमी म्हटलां कित्याक तुका त्या खातीर हे वर्स जे आसा पळय न्ही रे, हे विजन प्लॅन करपा खातीर आसा. फुडलीं 60 वर्सां जरी गोंयचो मुक्ती संग्राम न्ही ताच्या फाटली याद उरतले आसत जाल्यार निदान हे एक वर्स एक व्यवस्थीत रित्या प्लॅनिंग करूया. सो गोवा लिबरेशन विल बी इन द स्कूल सिलेबस अशें म्हणू शकता. येस. कारण काल पळय हांवें फक्त म्हाका फेणी आमचो मेयर जो आसा, मेयर म्हणून आमी रेजोल्युशन पास करून कलेक्टराक धाडला कारण ते मेंटेन आमकां करचें पडटा. थंय सगळी उद्ध्वस्त करून दवरलेलें आसता. थंयसर कोण म्हणाले कोणूय येवन बसता, कितेंय करता. थंयसरले टॉयलेट थंयसर सगळें. तो म्हणालो आपूण पयलींच रेजोल्युशन घेवन धाडलेलें. हांव म्हणालो कितले दिसांत म्हयने जाले की तें आझाद मैदान जें आसा हें तुमी कोणायक अशा पद्दतीन एक बऱ्या कार्यक्रमा खातीर दवरा. कारण आमी आझाद मैदान हें जें आसा पळय न्ही सदांच आमचें स्मारक म्हणून थंयसर ताका फुलां पुष्पांजली वावपाक वता पळय जाल्यार सगळें हें आसता. म्हणून हांवें कलेक्टराक सांगलां की वॉट एवर तेणें रेजोल्युशन जें दिलां तेजेर एक्ट जावं. So any specific talks with President in the building, like there are mining issues, there are dual citizen issues. ते कार्यक्रमाक येता हांगासर आनी त्या खातीर म्हणजे हो कार्यक्रम हो मेन. थँक्यू. Goa Mill Complex when will it function? Goa Mill Complex. कितें म्हटलें तुवें? गोवा मीट कॉम्प्लेक्स. गोवा मीट तूं आतां मदींच वेगळो विशय काडला. करता तेजें सोल्युशन म्हाज्या डायरेक्टर ऑफ वेटरनरी कडेन उलोवप जाला. तो तेजें सोल्युशन एक इनॉग्रल जो खर्चाचो जो वाद आसा पळय चलता तो इनॉग्रल ह्या फंक्शनाक कितलो खर्च येतलो अंदाजे? आत्तां म्हाका खबर ना कारण डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन पळयता तो विशय. त्या खातीर तेजो कितलो म्हाका दिसना व्हडलो कितें जाय तसो खूब कमी आसतलो. केंद्रा कडेन 100 कोटी मागता ते एप्रूव जाल्ल्या काय जावपाच्या जातलें न्ही रे ते रोखडेंच कशा ताका हे आतां वेगळें मांडलें तेजें एका बजेटान घालून दवरूंक नासलें न्ही. जातलें जाल्यानंतर स्टेट स्पेंड करतले. हां जाल्यानंतर स्टेट जातलें काय. 19 दिसंबर के कार्यक्रम के लिए महामहिम राष्ट्रपति रामनाथ कोविंद जी को हमने कार्यक्रम में इनवाइट किया है. उसकी पूरी प्रिपरेशन हो चुकी है. वो 19 तारीख के दोपहर में यहाँ पहुँच रहे हैं. 19 और 20 2 दिन के कार्यक्रम में यहाँ आए और 19 तारीख के लिए स्पेशल प्रोग्राम जो गोवा गाज होइए, जो गोवा का पूरा कल्चरल हिस्ट्री और कल्चर इसके बारे में गोवा के पूरे सभी कलाकार जो हैं उनको लेके हम बहुत बड़ा कार्यक्रम कर रहे हैं. उसकी तैयारी पूर्ण हो चुकी है और उसी के प्रिपरेशन के लिए और उसकी इंफॉर्मेशन के लिए आज की मीटिंग है. लेकिन हमने उस कार्यक्रम में बहुत कम लोगों को बुलाया है, लेकिन इसका वर्चुअली सभी गोवा के सभी लोग सभी तालुका के लोग कार्यक्रम देखने वाले हैं. लाइव शो सभी को देने की व्यवस्था की. मुझे लगता है कि गोवा में महामहिम राष्ट्रपति आ रहे हैं, उसका एक उत्साह का वातावरण तैयार हो चुका है. और जी हाँ बिल्कुल यानी पूरे साल भर के कार्यक्रम के लिए इसी उत्साह को लेके साल भर के कार्यक्रम हम पूरे राज्य में करने वाले हैं. गोवा में सीएम प्रधानमंत्री प्रेसिडेंट आएंगे तो उनका शेड्यूल क्या होगा? जैसे शेड्यूल क्या होगा जैसे कहाँ पे जाएगा? उनका पूरा शेड्यूल जो 19 तारीख को दोपहर में पहुंच रहे हैं. उसके बाद में वहाँ से डायरेक्टली वो राजभवन आएंगे. राजभवन पे वो ठहर रहे हैं. 19 तारीख को 5 बजे राजभवन से निकल के पहले आज़ाद मैदान पे जाएंगे और आज़ाद मैदान पे वहाँ पे शहीदों को पुष्पांजलि अर्पित करेंगे. शहीदों को पुष्पांजलि अर्पित करने के बाद वहाँ से वो जो हमने डीबी बांदोड़कर ग्राउंड जहाँ पे वेन्यू है वेन्यू पे आएंगे और वेन्यू पे पहला 1 घंटा जो एक्चुअल ऑफिशियल कार्यक्रम रहेगा और 1 घंटे के कार्यक्रम के बाद 45 मिनट्स जो कल्चरल प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है उस कार्यक्रम के लिए भी राष्ट्रपति ने वहाँ पे ठहरने का तय किया. और उसके बाद में वो दूसरे दिन राजभवन में ठहरेंगे और 20 तारीख को गोवा से उनका कोई पर्सनल विजिट 1-2 रहेगी. उसके बाद में राष्ट्रपति दिल्ली के लिए रवाना हो रहे हैं. आता पहिले हे करूया.